हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. कुठलाही आजार आपल्याला का होतो तर त्याचं सहज आणि सोपं उत्तर आहे तुम्ही स्वीकारल्यामुळं. आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे, पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आता? आपल्या मनानं अतिशय स्ट्रॉंगली स्वीकारलंय की मला पोहता येत नाही, आणि कोणालाही पोहता येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतोच की, कारण त्यानं ठरवलेलं नाही, त्याला माहितीच आहे की तो पाण्यावर तरंगणारच आहे. अहो, सापाला पाय नसतात तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हातपाय हलवले तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हा ही गैरसमज आहे. बघा, जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचं शरीर सुद्धा काही वेळानं पाण्यावर तरंगायला लागतं. याचप्रमाणे आपल्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे, ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. आणि हेच खरं शरीरशास्त्र आहे. मेडिकल सायन्स ही शक्ती जर का तुमच्यात नसेल तर काहीही करू शकत नाही. तर ताप आल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर, शिंक आल्यानंतर, कसलाही आजार झाल्यानंतर थोडं थांबा. तुमच्यातल्या प्रतिकारशक्तीला काम करू द्या. अशा छोट्याशा आजारांवर वारेमाप खर्च करणं हा शरीरावर अत्याचार आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरं विज्ञान आहे. आपल्या शरीरातल्या अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञानी मन असतं, पण कित्येकदा पेशंटला याची माहितीच नसते. डॉक्टरांकडे गेला आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा ते दुखणं उफाळून येतं. काय करावं हेच समजत नाही. मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणं आपण बघूया. एखाद्या गोष्टीची जबरदस्त भीती वाटते किंवा चिंता वाटते तर घशाला कोरड पडते. परीक्षेचा किंवा अजून कसला तरी ताण असेल तर पोटामध्ये गोळा येतो. समोर एखादा अपघात बघितला किंवा दुर्घटना पाहिली तर हातापायातली शक्ती गळून जाते. आणि या विपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती अगदी क्वचितच आजारी पडते. तर हे आता सिद्ध झालंय की आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात अशा मनाची शक्ती चालते. जसं की समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या 10व्या भागाच्या आत लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तिशाली आहे, पण एखाद्या सेनापतीसारखं. त्याच्यावर सत्ता चालते ती विचारांची. ताकदवर असला तरी तो गुलामच. दिलेला आदेश पाळणं एवढंच त्याचं काम. आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत. समजा एखादा माणूस नकळत अशी काही वाक्य पुन्हा पुन्हा वापरत असेल. उदाहरणार्थ, त्याला बघितलं की माझं रक्त खवळतं, किंवा यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि हे बदलले, माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. क्वचित अशी वाक्य वापरली गेली तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा जर का हेच बोलण्यात आलं आणि ते जर का सुप्त मनापर्यंत गेलं तर विपरीत परिणाम हा रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर औषधोपचारानं काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही. ही सर्व वाक्य सतत तणावात असणाऱ्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच त्या व्यक्तीला ब्लड प्रेशर किंवा मोठ्या स्वरूपाच्या हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात. थोडक्यात काय तर सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार हे लवकर घेरतात. दुसरं म्हणजे आतड्यांचे विकार. जी व्यक्ती स्वतःला घालून पाडून बोलते, स्वतःचीच निंदा करते, स्वतःला दुबळं समजते, अशा व्यक्तीला छोट्या आतड्याच्या विकारांची समस्या नक्की उद्भवते. तसंच अपचन. बहुसंख्य लोक या आजारानं त्रस्त आहेत. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरी काही जणांना धक्का देण्यासाठी कृत्रिम उपायांचा, जसं एखादं चूर्ण किंवा एखादं औषध याचा आधार घ्यावा लागतो. आता इथे एक उदाहरणच बघूया. काही वेळा याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं. कडक शिस्तीच्या नादात आईवडिलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते. त्याचा राग त्याच्या मनात असतो. लहान मूल आईवडिलांवर राग काढू शकत नाही. त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो. हळूहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो, पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गिक नियंत्रण त्यावेळेस तो हरवून बसतो. असं संशोधनात सिद्ध झालंय की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजूष वृत्तीचे असतात त्यांच्यामध्ये मूळव्याधीची समस्या ही जास्त आढळते.
छोट्या छोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते. याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो. आजकाल बहुतांश भगिनी वर्गाला झंडू बाम शिवाय झोपच येत नाही. कारण काय असेल बरं? की ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं, त्यानं माझं खूप डोकं खाल्लं, आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काहीही फायदा नाही. निरंतर आणि नकळत असं बोलत राहिल्यानं मनाला तसा संदेश पोहोचतो की आता माझ्या डोक्याला दुखायचंय आणि मग मायग्रेनचा त्रास चालू. डोकंदुखीची अजूनही बरीच कारणं आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असते, पण आपल्या मनातल्या मनात पुन्हा पुन्हा ती उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकंदुखी नक्कीच सुरू होणार. कधीच नकोसं वाटणारं काम, त्रासदायक काम हे अंगावर येऊन पडतं आणि मग डोकं दुखायला लागतं. जितकं पोस्टपोन केलं तेवढा त्रास जास्त होतो. तेव्हा अशी कामं तात्काळ निपटून काढावीत. एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्यानं वाकून थकून गेली असेल तेव्हा तिला पाठदुखी किंवा कंबरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांवर उपाय काय? तर आपापले औषधोपचार, जे आपले दैनंदिन औषधोपचार आहेत ते चालू ठेवा. पण हे रोग शरीरातून समूळ काढायचे असतील तर स्वयंसूचना हा त्याच्यावरचा रामबाण उपाय. जसं की डोकंदुखीचं उदाहरण घेऊ. तंद्रावस्थेत जाऊन आपल्याला या मनाला सूचना द्या की आता माझं डोकं एकदम हलकं होत आहे, आता ते अजून शिथिल आणि हलकं झालंय, माझ्या डोकं दुखण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतंय, माझ्या डोक्यात जमा झालेले अतिरिक्त रक्त आता शरीरातल्या इतर भागात सुरळीतपणे पसरत चाललंय, माझ्या डोकेदुखीचा त्रास नाहीसा होतोय, काही क्षणांमध्ये ही बेचैनी दूर होईल आणि बघा डोकंदुखी तुमची नक्की कमी होईल. प्रत्येक रोगासाठी अशा सूचना तयार करा आणि त्या आपल्या मनापर्यंत पोहोचवून आपल्याला निश्चितच रोगमुक्त होता येईल. सारांश काय मित्रांनो, तर भावनांची कोंडी करून जगू नका. रोग बनून तो शरीराला पोखरील. राग योग्य वेळी व्यक्त करा आणि मोकळे व्हा, आनंदी राहा. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.